नमस्कार. तर आज आपण नवीन टॉपिक चालू करतोय, लसावे आणि मसावे. ठीक आहे. पहिल्यांदा आता लसावे काय आहे ते आपण बघून घेऊ. लसावे म्हणजे काय येतं, तर लघुत्तम सामायिक विभाज्य. लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे काय येतंय की अशी लहानात लहान संख्या काय असते, तर लहानात लहान संख्या जिला काय होतंय की जे आपल्याला दिलेले आहेत, कोणत्याची संख्या दिली आहे त्याने काय होतंय, दिलेल्या सर्व संख्यांनी काय जायला पाहिजे, भाग जायला पाहिजे. म्हणजे तो काय असतोय, तो त्यांचा काय असतोय, लसावे असतोय. म्हणजेच काय सांगितलं, या संख्येपेक्षा सर्व संख्यांनी भाग जाणारी काय असणार आहे, लहानात लहान संख्या नसणार आहे. म्हणजे ही कशी जी असणार आहे, लसावी म्हणजे काय असणार आहे, अशी लहानात लहान संख्या असणार आहे जिला आपल्याला दिलेल्या ज्या संख्या आहेत, दिलेल्या संख्येत सर्व संख्येने भाग जायला अशी लहानात लहान, म्हणजे याच्यापेक्षा लहान संख्या नसणार आहे की ज्या संख्येला आपल्याला दिलेल्या संख्येत किती असतील, 2, 3, 4 काय दिलेल्या असतील, त्या संख्यांना काय होणार आहे, ही लहानात लहान संख्या असेल की जिला भाग जाईल. हिच्यापेक्षा लहान संख्या नसणार आहे, मोठी असू शकते पण याच्यापेक्षा काय नसणार आहे, तर लहान नसणार आहे. ठीक आहे. लसावी आपण बघू, उदाहरण बघितल्यानंतर अजून आपल्याला ते क्लिअर होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर मसावी काय आहे, तर महत्तम सामायिक विभाजक. आता महत्तम सामायिक विभाजक म्हणजे काय सांगता येतं की अशी मोठ्यात मोठी संख्या जिने दिलेल्या सर्व संख्यांना काय होतो, भाग जातो. आता इथं काय झालं, त्याच संख्येला आपण भाग लावतो लसावीमध्ये, आणि ती कशी होती, लहानात लहान होती. पण इथं मसावीमध्ये काय आहे, तर अशी मोठ्यात मोठी संख्या पण कशी आहे, तर दिलेल्या संख्यांना भाग जातो. त्या संख्येने काय होतो, दिलेल्या संख्यांना भाग जातो. याच्यानंतर दुसरी अशी कोणतीच मोठी संख्या नसणार आहे की त्या संख्येनं दिलेल्या संख्यांना भाग जाईल. म्हणजे काय आपल्याला असेल, तो मसावी. म्हणजे तिथं पुढे पण दिलंय की दिलेल्या सर्व संख्यांना यापेक्षा मोठ्या संख्येने काय होणार नाही, तर भाग जाणार नाही. म्हणजे सर्व संख्यांना भाग जाणार नाही अशी संख्या. ठीक आहे. आता बघू आपण उदाहरणाद्वारे. पहिल्यांदा हे बघून घेऊ आपण की आपण भाज्य काय. कारण इथं बघितला की विभाज्य आणि विभाजक, बरोबर. तर विभाज्य आणि विभाजक मध्ये आपण बघू. त्याच्यामध्ये दिलेलं आहे फक्त आपल्या उदाहरणासाठी की इथं काय दिलंय, 25 आहे आणि भागिले किती, त्याला 4 आहे, बरोबर. मग 25 इथं भागिले 4 आहे, काय केलं मग इथं 4 7 24 काय झालं, इथं हा काय लागला, भाग लागला. हे काय मिळालं आपल्याला, बाकी मिळाली. मग हे काय ते दोन्ही, तर हे काय आहे, तर 25 ज्या संख्येला आपण काय करतो, भागतो त्या संख्येला काय म्हणायचं, भाज्य असं म्हणायचं. ज्या संख्येला काय करतो आपण, ज्या संख्येनं भाग लावतो त्याला काय म्हणायचं, भाजक असं म्हणायचं. म्हणजे काय होतं, या संख्येला भाग लावला जातो, या संख्येला काय करतो आपण, भाग लावतो. इथं बघितलं की ह्या संख्येला, इथं कुठली पण संख्या असू दे, इथं काय असणार आहे, मग ते भाज्य असणार. आणि इथं जी संख्या आहे, ज्या संख्येला आपण काय करतो, भाग लावतो, ते काय असणार आहे आपलं, तर भाजक असणार आहे, बरोबर. आणि हे जे काय येतं आपलं उत्तर, त्याला काय म्हणतो आपण, जो काय भागाकार आला तो. आणि ह्याच्यामध्ये आता शिल्लक जर काय राहिलं तर काय असते, ती बाकी असते. जर शिल्लक नाही राहील तर बाकी राहणार नाही आपली. आता समजा एखादी पूर्ण संख्या असेल, समजा इथं घेतलं आपण 25 आणि इथं 5 घेतलं. आता 5 न घेतलं, इथं काय करणार आहे आपण, भाग जाणार आहे, इथं पूर्ण भाग जाणार आहे, 5 5 25. मग इथं काय करतो आपण, आणि इथं किती आले, 0. मग इथं काय म्हणणार, इथं आपल्याला बाकी उरणार नाही. म्हणजे इथं तरी पण आपल्या ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं, ह्याला काय म्हणायचं, ही गोष्ट कुठली, ह्या संख्येला काय आहे आणि ही संख्या काय. तर इथं काय येणार आहे, ही 5 काय येणार आहे आपली, तर 5 आपली काय करणार आहे, भागाकार येणार आहे. भाजक काय येणार आहे इथं, तर 5 येणार इथं. आणि भाज्य काय आपल्याला येणार आहे, तर इथं पण भाज्य किती असणार आहे आपलं, 25 असणार आहे. हे लक्षात ठेवायचं की ह्या चौकातल्या गोष्टी ह्या व्यवस्थित लक्षात ठेवायचं. भाज्य कशाला म्हणायचं, भाजक हे झालेलं आहे आपलं. पण ह्या गोष्टी क्लिअर पाहिजेत आपल्या की कुठल्या गोष्टीला, कुठल्या अंकाला किंवा कुठल्या स्थानाला म्हटल्यानंतर त्याचं नाव काय होतं. समजा आपण इथं जर 25 मांडले, इथं आपण, आणि इथं समजा आपण 120 घेतले, बरोबर. जर आता इथं 25 आपण ह्या झाले इथं संख्या घेतली, तर 25चं आता हे नाव चेंज झालं. इथं काय होतं, इथं काय म्हणत होतो, 25ला भाज्य म्हणत होतो. पण आता तेच काय झालं, इथं आल्यामुळे 25 न भाग लागणार आहे, त्यामुळे काय झालं, 25 आहे, तर 25 हे काय झालं, तिथं भाजक झालं. आणि जे काय असेल तिथं भागाकार येईल आपलं, आणि जे काय बाकी समजा राहिले तर मग बाकी येईल, त्याप्रमाणे राहील आपल्याला. ठीक आहे. आता बाकी आपण बघू की लसावी मसावी नक्की काय, त्याची उदाहरणं कशी सोडवायची. ठीक आहे. आता इथं आपल्याला काय दिलेत, 3 संख्या दिल्या, त्यांचं काय करायचं आपल्याला, लसावी मसावी, बरोबर. आता शाळेत आपण वेगळ्या पद्धतीने काढतो, उभ्या पद्धतीनं, आडव्या पद्धतीनं. पण आता इथं तो कसं करायचं, तर
आपल्याला काय झालं पाहिजे, ज्यावेळेस आपण कुठल्या पण स्पर्धा परीक्षा देतोय त्यावेळेस आपल्याला काय झालं पाहिजे, आपल्याला वेळेत उत्तर येणं महत्वाचं. आपल्याला सोडवून नाही दाखवायचं, तर आपल्याला काय त्याचं, तर आपल्याला उत्तर जेवढं लवकर येईल आणि करेक्ट कसं येईल ह्या गोष्टी आपल्याला काय झाल्या पाहिजे तर जमल्या पाहिजेत. सोडवून आपल्याला तर काय की असं डिस्क्रिप्टिव्ह नाही की आपल्याला सगळं गणित आपल्याला उतरून काढायचं किंवा सोडवायचे. तर ठीक आहे, आपण बघू की हे आता लसावी आणि मसावी कसा काढते. ठीक आहे, तर मग ही मांडणी अशी करताना करायचं, संख्या दिल्यात की ते आपल्या त्या पहिल्यांदा मांडून घ्यायच्या. किती किती संख्या दिली इथं, 12, 18 आणि 20 ह्या 3 संख्या दिल्यात बरोबर. मग 3 संख्या दिल्यानंतर ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला लक्षात ठेवायचं की लसावी मसावी आपण ज्यावेळेस आपल्याला काढायचं आहे, तर आपल्याला पाडे पाठ पाहिजेत, कसोट्या पाठ पाहिजे, जे काय आपण झालंय आपलं, मग त्या गोष्टी परफेक्टच आपल्याला यायला हव्यात, जेणेकरून आपल्याला लसावी मसावी असेल किंवा वाहकार असेल ह्या गोष्टी काय होतील पटकन येतील. आता इथं काय बघितलं आपण, तर संख्या किती, 12, 18, 20. मग पहिल्यांदा अशी संख्या शोधायची, लहानात लहान संख्या अशी शोधायची की ज्या संख्येने ह्या तिन्ही संख्येला भाग झाला अशी. मग अशी कुठली संख्या आहे, आता दिसताना कुठली संख्या दिसते, 12, 18, 20. इथे एक असताना किती आहे, 2, 8 आणि 0. मग ह्याचा अर्थ आपल्याला काय कळालं की ह्या सगळ्या कशा संख्येत समसंख्येत. मग समसंख्येत तर मग कसं, समसंख्येत म्हटलं सगळ्यात लहानात लहान कुठल्या संख्येने भाग जाईल तिथं, तर आपल्याला 2 न भाग जाईल. मग पहिल्यांदा काय करायचं, इथं 2 न भाग लावायचा बरोबर. जो भाग लावायचा ज्या संख्या काय करायची इथं मांडायची. ठीक आहे, त्यानंतर काय करायचं, भाग लावायचा इथं, किती भाग लागला, बेसक 12. जो काय भाग येईल तो काय मांडायचा इथं मांडायचा बरोबर. काय करायचं बघा पुन्हा एकदा सांगतो, तर अशी पहिल्यांदा ज्या संख्या दिली त्यातलं संख्या बघायच्या आणि लक्षात ठेवायचं की पहिल्यांदा अशी संख्या शोधायची की त्या तिन्ही संख्येला भाग गेला पाहिजे असं. ठीक आहे, मग तिन्ही संख्येला कुठल्या संख्येला भाग जातोय, 2 न जातोय, म्हणून 2 पहिल्यांदा घेतलं. मग कसं आलं, बेसक 12 भाग इथं घ्यायचा, पुन्हा त्याच्यानंतर किती येतील इथं, 92, 18. इथं पुढे किती येईल, बेद आहे 20 येईल इथं बरोबर. मग इथं आल्यानंतर आता काय झालं, इथं 3 संख्येला भाग जातो, इथं 3 संख्येला 2 न भाग जाणार आहे का, नाही जाणार इथं सगळ्या संख्येला. मग काय लक्षात ठेवायचं की इथं लक्षात ठेवताना असं करायचं की लहानात लहान संख्याच घ्यायची, पण लक्षात ठेवायचं कमीत कमी किती संख्येला, 2 संख्येला तरी भाग गेला पाहिजे. मग 2 संख्येला गेला पाहिजे, तर मग इथं कितीने भाग झाला, पुन्हा इथं 6 आणि 10 काय होतं, 2 न भागला जाऊ शकतो. मग किती घेतली इथं, पुन्हा 2 घ्यायचं, 2 जातं, इथं किती आले, 6 आले. आता इथं आल्यानंतर आपल्याला काय 9ला तर भाग जाणार नाही, मग लावायचं कसं, ते इथं जिथं भाग जात नाही तिथं ती संख्या काय करायची, जशी आहे तशी काय करायची खाली मांडून घ्यायची. मग इथं किती येणार आहे, 9 येणार आहे बरोबर. काय करायचं, जिथं भाग जात नाही तीच संख्या काय करायची खाली उतरून घ्यायची. त्याच्यानंतर इथं किती आले, मग 5चा भाग लागला, इथं 2 पंचे 10 झाले. आता त्याच्यानंतर ह्या पायरीला इथं आल्यानंतर संख्या आपल्याला राहिल्या किती, 3, 9 आणि 5 आले. आता 3, 9, 5 राहिलेत, मग काय समजायचं, तिथनं संख्या शोधा. इथं 2 न होणारे भाग जाणार आहे का आपल्याला, तर नाही जाणार. ह्यातल्या कुठल्याच संख्येला काय होणार नाही, 2 न भाग जाणार नाही, की कुठलीच संख्या करणार नाही काय इथं, तर समसंख्या नाहीये बरोबर. मग समसंख्या नाही तर मग किती न भाग लावला, तर मग काय कळलं आपल्याला की 3 न भाग जाऊ शकतो, 3 ला पण जाईल आणि 9ला पण जाईल. मग त्यातलं 3 घ्यायचं, मग इथं मग 3 1 3, 3 3 9 आणि इथं काय करायचं, 5 जसे त्याचे खाली घेतले का, तर भाग नाही लक्षात ठेवायचं, भाग नाही जिथं जाईल तीच संख्या काय घ्यायची खाली उतरून तशीच्या तशी घ्यायची. इथं आता राहिलं किती, 1 3 5. आता असली कुठलीच संख्या नाही की ह्या तिन्हीतल्या किमान 2 संख्येला भाग जाईल अशी आहे का कुठली संख्या, 2 न जाईल का, तर नाही जाणार, 3 न जाईल का, नाही जाणार, आणि 5 न तर एकाच संख्येला कुठल्या तरी जाणार, 3 संख्येला जाणार नाही. मग ज्यावेळेस इथं ह्या आपण इथं ते इथं थांबायचं आपल्याला. काय काय करायचं पुन्हा एकदा सांगतो की ज्या संख्या दिल्या त्यातली असे हे करायचं की संख्या बघून घ्यायच्या आणि अशी संख्या शोधायची पहिल्यांदा लहानात लहान की ज्या संख्येने काय होईल तिन्ही संख्येला किंवा कमीत कमी 2 संख्येला तरी भाग गेला पाहिजे. इथं आता आपल्याला मिळाला 12, 18, 20. मी तिन्ही संख्येला काय होतो इथं भाग जातो, किती न तर 2, म्हणून 2 न भाग लावला. बेसक 12, 92, 18, बेदाई 20. जो भागाकार लक्षात ठेवायचा इथं मांडायचा. त्याच्यानंतर काय केलं की दुसऱ्या पायरीला संख्या मिळाली किती, 6, 9 आणि 10 मिळाले आपल्याला इथं. ठीक आहे, इथं संख्या मिळाली किती, 6, 9 आणि 10 मिळाले. 6, 9, 10 मिळाल्यानंतर आता कसं, तर मग इथं 2 न भाग जातोय का, इथं तिन्ही संख्येला नाही जात. पण लक्षात ठेवायचं 3 ला नाही जरी गेला तर मग लक्षात ठेवायचं की अशी किमान मिळाली पाहिजे. आता ती कुठलीच संख्या अशी नाही की या तिन्हीला भाग जायला अशी, तेव्हा मग सिलेक्ट कशी करायचं की लहानातला संख्याच घ्यायची जेणेकरून किमान 2 संख्येला भाग गेला पाहिजे. मग 2 न भाग केला किती, 6. इथं 9 ला भाग जात नाही ह्या संख्येला, म्हणून तीच संख्या काय करायची खाली उतरून घ्यायची. ती घेतल्यानंतर पुढं किती, 10 न गेला, 10 ला भाग जातोय का, तर जातोय, 2 पंचे 10. मग पुढं काय केलं, त्याच्यानंतर मग 3 घेतला आपण,
कारण इथं 2 न भाग जात नाही ना, मग 3 न जातोय का, तर जातोय. ह्या 3 न जातोय आणि ह्या 9 ला जातोय. ह्या 5 जात नाही, ठीक आहे. मग काय केलं, 3 1 3 आणि 3 3 9. त्याच्यानंतर काय 5 काय केलं, खाली उतरून घेतलं जसे असते. मग आता ह्या स्थितीला काय झालं, तर अशी कुठलीच संख्या नाही की ह्या 3 संख्येला काय होणार आहे की एकाच संख्येचा भाग जाणार आहे. कारण इथं कसं ह्या कशा मिळालं, आपल्याला मूळ संख्या मिळालं, किंवा जरी मूळ नाही मिळालं तरी असं कुठलीच संख्या नाही की किमान 2 संख्यांना एकाच संख्येने भाग जाईल. मग आपल्याला काय करायचं, इथं थांबायचं. इथं थांबल्यानंतर काय करायचं, आपल्याला पहिल्यांदा मसावीचा विचार करतो. मसावी आणि लसावी. ठीक आहे. तर पहिल्यांदा मसावी काढता, आपल्याला मसावी काढायचा आहे. तर मसावी काढताना ही गोष्ट लक्षात ठेवा, घेतला मसावी घ्यायचा कसा, तर मसावी असा घ्यायचा की ज्या संख्येने दिलेल्या सर्व संख्यांना भाग गेलेला आहे त्या पायरीतल्या जेवढ्या संख्येत, इथं कुठलं पायरी, फक्त इथंच भाग गेला आपल्याला 2 न काय झाला, ह्याला तिन्ही संख्यांना इथं भाग गेला. त्याच्यामुळे इथं काय होणार आहे, आपल्याला मसावी 2 येणार आहे. बरोबर. मग 2 येणार आहे इथं, तर मग इकडे काय पुन्हा बघायचं, तर इथं काय झालं, 2 न भाग गेला, मग किती संख्येला गेला, 2 संख्येला गेला. त्यामुळं जिथं तिन्ही संख्येला जाईल तोच संख्या काय करायच्यात आपल्याला इथं घ्यायच्यात मसावीमध्ये. ठीक आहे. मग आपल्याला मसावी फक्त किती मिळाला, मसावी 2 मिळाला. आता लसावीचं करायचं, तर काय करायचं, जेवढ्या संख्या आपल्याला मिळाल्या तिथं ह्या पायरीत इथं उभ्या ह्याच्यात आणि इथं आडव्याला ज्या संख्या शिल्लक राहिल्या त्यांचा काय करायचं, गुणाकार करायचा. मग कसं आलं, यांचा गुणाकार करायचा, 2 2 4 4 3 12. जरी सगळ्यांचा गुणाकार केला तरी चालेल किंवा टप्प्याटप्प्याने केला तर चालेल, जसं होईल तस. कसं आलं, 2 2 4 4 3 12. आता गुणिले ही कुठली घेतली, ही साईड घेतली आपण, आता इकडे घेऊ. इथं किती आले, 5 3 15. मग हे दोन्हीचा जरी गुणाकार केला तरी चालेल किंवा कसं करणार, मग 2 2 4 4 3 12 12 5 60 आणि 6 3 18. म्हणजे किती आलं आपल्या इथं, 180 आले. मग 180 काय मिळालं इथं आपल्याला, 180 काय मिळाला, लसावी. इथं काय मिळाला, 180 काय मिळालं इथं आपल्याला, लसावी मिळाला. मसावी किती मिळालाय, तर मसावी 2 मिळालाय. बघा आता इथं मसावी, इथं आपण व्याख्येमध्ये काय बघितलं की मसावी म्हणजे काय असतंय की अशी, लसावी म्हणजे काय बघितलं, अशी लहानात लहान संख्या काय असते की जिला दिलेल्या सर्व संख्येने काय होतोय, भाग जातोय, म्हणजे लसावी आला. मग लसावी आपला तिथे किती आला होता, 180 आला. आणि मसावी किती, मसावीचं काय होतं, महत्तम सामायिक विभाजक. म्हणजे काय होतं, मोठ्यात मोठी संख्या जिने काय झालेलं असते, ह्या संख्येला काय होणार आहे, भाग जाणार आहे. मग मोठ्यात मोठी लहानात लहान म्हणजे कसं, तर अशा ह्या संख्या किती आपल्याला, 12 18 आणि 20. बरोबर. मग 12 18 20 आहे, तर मसावी किती यांचा 2 आहे. म्हणजे अशी ही मोठ्यात मोठी संख्या आहे की जिने ह्या तिन्ही संख्यांना काय होईल, भाग जाईल. ह्याच्यानंतरची कुठलीच संख्या नसेल की ह्यातलं तिन्ही संख्यांना काय होईल, भाग जायला. अशी काय होईल, पुन्हा एकदा लक्षात घ्या, मसावी म्हणजे काय असतंय की मोठ्यात मोठी संख्या अशी महत्तम सामायिक, तर काय कसलं असणार आहे, मोठ्यात मोठी संख्या इथं असणार आहे की ह्या तिन्ही संख्यांना भाग जायला. म्हणजे 2 नंतर अशी कुठलीच संख्या नसणार आहे की ह्या तिन्ही संख्यांना भाग जायला. अशी लसावीच्या बाबतीत जर विचार करता, लसावी म्हणजे कसं, तर ही लहानात लहान संख्या आहे की ज्या संख्येला ह्या तिन्ही भाग जाईल. असं म्हणजे 12 18 20 नच काय होणार आहे, हिला 180 अलीकडची संख्या कुठलीच नसणार आहे की जिला ह्या तिन्ही संख्यांनी काय होईल, भाग जाईल. म्हणजे 180 च्या पुढच्या जातील. 180 ही काही लहानात लहान संख्या, ह्याच्या पुढच्या जातील, पण ह्याच्या अलीकडची अशी एकही संख्या नसेल की जिनं ह्या तिन्ही संख्यांना भाग जाईल. असं म्हणून हा लसावी आणि आपल्याला हा काय, मसावी. लक्षात ठेवा पुन्हा एकदा की मसावी म्हणजे काय येतं की मोठ्यात मोठी संख्या, ज्या संख्येने ह्या तिन्हीला काय होतोय किंवा दिलेल्या संख्येला काय होतोय, भाग जाईल. असं. आणि लसावी म्हणजे काय की ह्या तिन्ही संख्यांना काय होईल, 180 ला, म्हणजे इथं लसावीला काय होतो, भाग जातो अशी लहानात लहान संख्या, ज्या पुढच्या असतील पण अलीकडची येणार. पुढे उदाहरण बघू आपण. आता याच्यामध्ये किती दिले, 16 24 36 आणि 54. इथं पण बघून घेऊ. इथं पण काय करायचं, पहिल्यांदा असं हे करायचं, दिलेल्या संख्या काय करायच्या, मांडून घ्यायच्या. काय काय इथं, 16 24 36 आणि 54. बरोबर. ह्या संख्या दिल्या जातात. मग आता काय करायला लागणार, पहिल्यांदा मगाशी जसं केलं आपण तसं काय करणार आहे की संख्या बघितल्या आपण कुठल्या, ह्या पण समसंख्या आहेत. समसंख्या म्हणजे किती जाणार आहे, 2 न भाग जाणार आहे. मग इथं घेतला 82 16, इथं किती लागणार आहे, 12चा लागणार आहे. इथं काय होणार आहे, 82 16, इथं 12, इथं किती लागणार आहे,
तिथे किती लागेल 18 2 36 म्हणजे 18 इथं भाग लागणार इथं. इथं कितीच लागणार आहे तर 27 चा लागेल बरोबर. 27 2 24 इथं 2 भाग लावला तर किती आले 27. म्हणून आपल्याला पाड्या असतील किंवा कसोट्या असतील एकदम चांगल्या पाठ पाहिजे जेणेकरून ह्या गोष्टी असतील आपल्याला इथं वेळ लागणार नाही. आपल्याला लसावी मसावी असेल तर लवकर होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथं आपण काय बघितलं इथं पण किती मिळालं आपल्याला 3 संख्या अशा मिळाल्या की ज्याला काय होईल 2 न भाग जाईल. आता इथं पण 3च मिळाला तर 4 आहेत एका संख्या. जर समजा विचार केला 3 न तर 3 न काय होईल ह्या 3 2 न म्हटलं तर ह्या 3 संख्यांना भाग जाईल इथं पण ह्या संख्येला जाणार नाही. 3चा विचार करता इथं काय होईल तर 3 न ह्या 3 संख्यांना भाग जाईल पण 8 ला जाणार आहे का नाही जाणार. त्याच्यामुळे काय व्हायचं तर मग 2च घ्यायला लागणार इथं. मग 2चं कसं आलं 2 चौक 8 2 सक 12 92 18 काय सांगितलं जिथं भाग जात नाही ती संख्या काय करायची जशी तशी खाली उतरून घ्यायची. ठीक आहे. जशीच तशी खाली उतरून घेतल्यानंतर 27 आला इथं. आता पुन्हा काय करायचं जरी पुन्हा अजून 2 न केला लावला तरी चालणार आहे इथं. कसं आलं मग 2 दुने 4 2 त्रिक 6 तर 9 ला पण 2 न भाग जात नाही म्हणजे काय करायचं आपण तर तोच खाली उतरून घ्यायचा आहे. मग 9 घेतला इथं इथं किती घेणार आहे आपण 27 जसंच्या तसं घेणार आहे. ठीक आहे. ते घेतल्यानंतर आता काय होणार आहे 2 न भाग जाणार आहे का फक्त 2 ला जाईल पण आपण काय सांगितलं कमीत कमी किती संख्या पाहिजेत कमीत कमी 2 पाहिजेत. त्याच्यामुळे इथं हा 2 न आपण भाग लावणार नाही तिथं. मग किती लावायला लागला तिथं तर मग 3 न भाग लावायचा. 3 न भाग लावताना ह्या 2 ला जात नाही म्हणून 2 काय करायचं जसं आहे तसं उतरून घ्यायचं. त्याच्यानंतर 3 1 3 3 त्रिक 9 आणि 3 9 27 बरोबर. आता पुन्हा इथं संख्या राहिल्या पुन्हा किती राहिल्या इथं भाग जाणारे कुठल्या 3 आणि 9 न कितीला भाग जाईल 3 न जाईल म्हणून पुन्हा 3 इथं उतरून घेतले. मग कसं येणार इथं 2 3 1 3 आणि 3 त्रिक 9 काय राहिलं इथं तर इथं 3 त्रिक 9 राहिलं. आता पुन्हा बघितलं की इथं भाग जाणार आहे का संख्या नाही मग इथंच काय करायचं आपण इथंच थांबायचं. पुन्हा आता इथं पुन्हा घेऊ आपण मसावी आणि लसावी कुठला कुठला आलाय तो काढू. ठीक आहे. आता मसावीला सगळं काय सांगितलं की इथं पहिल्यांदा काय बघायचं की जिथं आपल्याला काय करायचंय पूर्ण सगळ्या संख्यांना ज्याला दिलेल्या संख्या तेवढ्या सगळ्यांना जर भाग लागत असेल त्याच पायरीची संख्या घ्यायची. इथं कुठली आपल्याला तिथं पण काय झालंय फक्त 2च आहे. या पायरीचं आपण बघितलं होतं 27 ला भाग झाला नाही त्यामुळे ते आपण घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे किती येणार आहे फक्त मसावीला आपल्याला पहिल्या पायरीतली संख्या येईल 2. आता लसावी करताना काय करायचं संख्या कुठल्या कुठल्या घ्यायच्या आपल्या ह्या संख्या 2 हे 2 3 3 आणि हे ह्या संख्या आहेत आपल्याला. ठीक आहे. मग यांचा गुणाकार करायचा 2 दुने 4 4 दुने 8 8 त्रिक 24 बरोबर. कसं आलं इथं 2 दुने 4 4 दुने 8 8 त्रिक 24 24 त्रिक 72 72 दुने 144 मग 144 आणि इथं 3 राहिले. ह्या कुठल्या पण संख्यांचा गुणाकार करू शकता. ह्या 3 घेतल्या इकडच्या 4 घेतल्या कशा जरी केलं तरी उत्तर सेमच येणार आहे. मग इथे आले 3 चौक 12 2 हातच्याला 1 3 चौक 12 3 चौक 12 आणि 1 13 3 हातच्याला 1 3 1 3 आणि 4 मग आपल्याला किती मिळालं इथं 432 मिळाला गुणाकार त्यांचा. मग 432 मिळाला म्हणजेच काय मिळालं आपल्याला तर लसावी मिळाला. 432 मिळाला म्हणजेच काय मिळालं इथं आपल्याला ते तर लसावी मिळाला. मला लक्षात ठेवायचं हे म्हणजे की 16 24 36 आणि 54 ह्यांना जर भाग जाणार लहानात लहान संख्या कुठली विचारली आपल्याला तर किती येणार आहे आपली तर 432 येणार आहे. आणि ह्या संख्येला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कुठली येणार आहे तर 2 येणार आहे. 2 पेक्षा कुठल्याच मोठ्या संख्येने ह्या सगळ्या संख्यांना काय होणार नाही भाग जाणार नाही. मग इथं काय होणार आहे हे आपली काय आला हा मसावी आला हा काय आला लसावी आला बरोबर. पुन्हा एकदा लक्षात ठेवा की कशी मांडणी करायची कुठल्या लक्षात ठेवायचं की जिथं भाग जात नाही इथं 2 न 27 नाला भाग गेला नाही तर तीच संख्या काय करायची खाली उतरून घ्यायची आणि प्रत्येक वेळेस जो काय भागाकार येईल ह्याच्या खालीच आला पाहिजे. अजून महत्वाची गोष्ट की इथं काय करायचंय तर इथं कमीत कमी 2 संख्येला भाग जाईल अशी संख्या घ्यायची. ठीक आहे. अजून काय पुढचं बघू आपण ह्याच्या बदले अजून काय उदाहरण घेऊ आपण. ठीक आहे. समजा आपल्याला ह्या संख्या दिल्या 2 6 5 आणि 12 किती दिल्या संख्या येतं 2 5 2 6 5 आणि 12 ह्या संख्या आपल्याला दिला. यांचं सांगितलं की आपल्याला काय करायचं आहे लसावी आणि मसावी काढायचं. ठीक आहे. आता लसावी मसावी काढायचं पहिल्यांदा स्टेप आपण काय बघितली
ही संख्या बघायच्या आणि ज्या संख्येने काय करायचं आहे, सगळ्या संख्यांना भाग जातोय अशी संख्या निवडायची. मग सर्व संख्यांना भाग जातोय का इथं, तर 2 ही कशी आहे सम आहे, 6 समच आहे, 5 कशी इथं आली विषम संख्या आली, 12 पण कशी आली सम आली. मग आता अशी कुठली संख्या आहे का की ज्यांना सगळ्या संख्येला भाग जाईल, तर नाही, अशी कुठलीच संख्या इथं नाहीये. तर मग हे झाल्यानंतर काय करायचं, मग इथं जर नाही जात तर ठीक आहे, मग काय करायचं, कमीत कमी किती संख्येला भाग गेला पाहिजे, तर कमीत कमी 2 संख्येला भाग जायला अशी संख्या घ्यायची. मग इथं कुठली मिळाली आपल्याला, इथं किती मिळाले, 2 न भाग जातोय. मग कसं झालं, बेत्रिक 6, 5 तर जर भाग जात नाही ती संख्या काय करायची, तशीच उतरून घ्यायची. आणि मग काय करायचं, बेसत 12. त्याच्यानंतर कितीनं भाग झाले इथं, आता इथं 3 न भाग जाईल, एक खाली इथून घेतले, 3 1 3, 5 तसेच, आणि 3 2 6, बरोबर. मग 3 2 6 आल्यानंतर इथं भाग जातोय का, नाही. इथं मूळ संख्या मिळाली आपल्याला 2, तिथं भाग काय होणार नाही, जाणार नाही, हे लक्षात ठेवायचं. मग आले की त्यातला 3 2 6, 6 पंजे 30, 3 2 6, 6 पंजे 30, 30 2 काय आलं, 60 आलं. मग पुन्हा एकदा बघू मस्सावी आणि लसावी. मस्सावी आणि लसावी. आता काय लक्षात बघितलं तर मग आता मसावी काढायचा, मग अशी आता उदाहरण आपण बघितले ज्यावेळेस 2 मसावी येत होता, पण आता ह्याच्यामध्ये मसावी किती येईल, का 2 येईल का 2 इथं 2 येईल का मसावी, तर नाही येणार. का नाही येणार, तर मसावी येण्यासाठी काय व्हायला पाहिजे, तर ह्या दिलेल्या सर्व संख्यांना काय गेला पाहिजे, भाग गेला पाहिजे. मग सर्व संख्येला भाग जातोय का, तर नाही. तर ह्या 5 ला काय झालं, तर 2 ला भाग जात नाही. त्याच्यामुळे काय करायचं, ज्या वेळेस सर्व संख्यांना भाग जात नाही, ज्या वेळ त्यावेळेस मसावी किती घ्यायचा, तर मसावी 1 घ्यायचा. हे लक्षात ठेवायचं. सर्व संख्यांना जर भाग जात असला तर ती संख्या घ्यायची, जर सर्व संख्यांना भाग गेला नाही तर किती घ्यायचे, तर 1 काय घ्यायचा, मसावी घ्यायचा काय. आता लसावी करायसाठी काय करायचं, ह्या संख्या घ्यायच्या, बेत्रिक 6 6 पंजे 30, 30 2 60, हा काय आला आपला इथं लसावी आला. म्हणजे पुन्हा एकदा लक्षात ठेवायची गोष्ट इथं की इथं सगळ्यात मोठी संख्या कुठली आहे, ह्या सगळ्यांना भाग जाणारी, तर मसावी किती आला, 1 आला. आणि लसावी म्हणजे काय, 60 आला. म्हणजे ह्या सर्व संख्येने काय होणार आहे, 60 अशी संख्या की लहानात लहान, की त्याच्या आधी ही लहानात लहान संख्या की जिला काय होईल, ह्या सर्व संख्येने काय होणार आहे, भाग जाणार आहे अशी संख्या. ह्याच्यापेक्षा लहान कुठलीच संख्या नसणार आहे की ज्यांनी 2 6 5 आणि 12 भाग जायला, 12 नाही भाग जायला. 60च्या पुढच्या असतील, पण 60च्या अलीकडची कुठलीच अशी संख्या नसणार आहे की जिला काय होईल, तर ह्या 2 6 5 आणि 12 भाग जायला. म्हणजेच काय कळतं, ज्या ज्या वेळेस संख्यामध्ये जर कुठली जरी मूळ संख्या आली तर तिचा मसावी किती कायम असणार आहे, तर 1च असणार आहे. आता समजा उदाहरण घ्यायचं म्हणलं, ठीक आहे. आता संख्या दिली किती आपल्याला, समजा 12 15 11 आणि 18 दिली, आणि ह्यांचं सांगितलं की आपल्याला मसावी काढा सांगितलं फक्त. मग मसावी काढताना बघायचं की ह्याच्यामध्ये काय आहे, इथं हे 12 आहे, ठीक आहे, 12 ला भाग जातोय, 2 न जाईल, 3 न जाईल, 4 न जाईल, इथं पण 3 न काय होईल, 12 ला जाईल, 15 ला जाईल, 18 ला पण जाईल. पण 11 ला भाग जातो का, 11 ही कशी संख्या आहे, मूळ संख्या आहे. मग मूळ संख्या ज्या ज्या वेळेस येईल ना इथं, तर मग ते लक्षात ठेवायचं की अशा वेळेस कायम काय असतंय, तर मसावी हा कायमच काय असतोय, तर 1च असणार आहे. कारण मूळ संख्येची व्याख्या आपल्याला माहिती आहे की मूळ संख्येला काय होतं, एक तर त्याच संख्येनं भाग जाईल किंवा काय होईल, मूळ संख्येला 1 न भाग जाईल किंवा काय होईल, त्याच संख्येनं भाग जाईल. लक्षात ठेवायचं. पण मूळ संख्या दिलं जरी ह्याच्यामध्ये, तरी काय करायचं, समजा ह्याच्यात भाग जाणार असले तर तो वेगळा राहील. पण ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला काय होईल, इथं काय होईल, इथं भाग जाईल, 11 1 11 आणि 11चा भाग होईल. याच्या वेळेस इथं मग मसावी 11 येईल. पण ज्या वेळेस बाकीच्या संख्या वेगळ्या असतील आणि त्याच्यामध्ये जर मूळ संख्या असेल तर त्याचा मसावी कायम काय असणार आहे, 1 हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता पुढचं बघूया, याच्यातले वेगवेगळे प्रकार पडतात की लसावीमध्ये कुठलं लसावी काढायचा, मसावी काढायचा. आता ह्याच्यामध्ये हा एक प्रकार आहे की अपूर्णांकाचं काय करायचंय, जो अपूर्णांक दिलाय त्याचं काय करायचंय, तर आपल्याला लसावी काढायचंय, बरोबर. मग अपूर्णांकाचा लसावी ज्या वेळेस आपल्याला देईल त्यावेळेस सूत्र लक्षात ठेवायचं की आता अपूर्णांक कसा म्हणतो, तर अंश आणि छेद असं असतं, बरोबर. काय असतंय, अंश आणि छेद. तर अशा वेळेस काय करायचं, ज्यावेळेस आपल्याला अपूर्णांकाचा लसावी सांगितलंय तर काय करायचं, अंशाचा लसावी आणि छेदाचा मसावी. छेदाचा काय घ्यायचं, इथं मसावी घ्यायचंय.
आणि ज्यावेळेस अपूर्णांकाचा मसावी आपल्याला सांगितलं जाईल तर काय करायचं मग अंशाचा मसावी आणि काय घ्यायचंय छेदाचा काय घ्यायचंय लसावी घ्यायचंय. काय करायचं लक्षात घ्या पुन्हा इथं, तर ज्या वेळेस आपल्याला सांगितलं की अपूर्णांकाचा लसावी काढायचा आहे तर अंशाचा काय करायचं लसावी घ्यायचा आहे आणि छेदाचा काय घ्यायचा इथं मसावी घ्यायचं. हे लक्षात ठेवा. ह्याच्याप्रमाणे जर कुठलं आलं तर मग काय करायचं आपल्याला, जर अपूर्णांकाचा लसावी विचारला तर अंशाचा लसावी आणि छेदाचा काय करायचा आहे मसावी घ्यायचा आहे आणि अपूर्णांकाचा मसावी विचारला तर अंशाचा काय घ्यायचा मसावी आणि छेदाचा काय घ्यायचा लसावी. म्हणजे आता उदाहरण सांगायचं म्हणलं आता सांगितलं याचं आज सांगितलं की ह्यांचं काय करायचं आहे या अपूर्णांकांचं काय करायचं आहे लसावी काढायचा. मग लसावी काढायचं काय सांगितलं लसावी काढायचं म्हणजे काय करायला लागलं यांचा लसावी काढायला लागलं. यांचं काय करायचं तर लसावी काढायला लागलं. लसावी कसा येईल मग यांचा इथं भाग जाईल का म्हणजे यांचंच काय जिथं भाग जात नाही तिथं काय होतो त्या दोन्ही संख्याचा काय होणार आहे गुणाकार होणार. पण ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की काय सांगितलं आपल्याला अपूर्णांकाचं लसावी सांगितलं तर काय करायचं अंशाचा लसावी आणि छेदाचा मसावी ह्या गोष्टी घ्यायच्या. आणि अपूर्णांकाचा मसावी घेतला समजा ह्याचाच मसावी सांगितलं असतं आपल्याला ह्यांचाच मसावी वेगळ्या संख्या घेऊ जेणेकरून उदाहरण क्लिअर होईल. समजा असा अपूर्णांक दिला आपल्याला इथं दोन अपूर्णांक दिले त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये सांगितलं की आपल्याला अपूर्णांकाचं काय करायचं आहे पूर्ण अपूर्णांकाचं काय करायचं लसावी आपल्याला काढायचं. मग अपूर्णांकाचं लसावी काढायचं आहे त्याच्यामध्ये अंश आणि छेद काय आहे हे आपल्याला गोष्टी क्लिअर पाहिजेत. ह्याच्यामध्ये काय सांगितलंय 2/4 आणि 12/3. मग काय करायचं आपल्याला काय सांगितलं अपूर्णांकाचा लसावी तर अंशाचं काय करायचं लसावी काढायचं. आता अंशाचा लसावी कसा काढणार आपण 2 आणि 12 इथं काय केलं बेके बे बेसक 12 म्हणजे काय आला इथं अपूर्णांकाचा लसावी किती मिळाला इथं आपल्याला अपूर्णांकाचा लसावी म्हणजे अंशाचा लसावी किती मिळाला आपल्याला इथं तर 6 12 म्हणजे 12 काय मिळाले इथं 12 आपल्याला लसावी मिळाला बरोबर. मग 12 लसावी मिळाला छेदाचे काय करायचं आपल्याला मसावी काढायचं आहे. मग छेदाचा मसावी काढायचा आहे तर मग आता छेद काय काय आपल्या इथं ह्याच्यामध्ये आता छेद काय काय तर इथं छेद काय 4 आहे आणि इथं काय 3 आहे. मग ह्यांचं काय करायचं आपल्याला मसावी काढायचं आहे. मग मसावी काढताना काय लक्षात आलं आपल्याला की अशी कुठलीच संख्या नाही की काय होतंय 4 आणि 3 काय होतंय भाग जातोय. जर 4 आणि 3 ला जर भाग जात नसेल तर मसावी किती येणार आहे आपल्याला तर एकच येणार आहे. म्हणजे ह्याचा या अपूर्णांकाचा लसावी किती झाला तर 12/1 असा झाला बरोबर 12/1 येणार इथं. आता दुसरं सांगितलं की ह्याचाच ह्या अपूर्णांकाचा काय काढायचं आपल्याला मसावी काढायचंय. काय करायचंय अपूर्णांकाचा काय काढायचंय मसावी काढायचा. मग मसावी अपूर्णांकाचा काढायचंय तर आपल्याला सूत्र काय माहितीये तर अंशाचं काय करायचं आपल्याला अंशाचं इथं काय करायचंय मसावी काढायचंय. मग पुन्हा तेच आलं इथं अंशाचा आता अंश कुठले आपल्या इथं दोन्ही अपूर्णांकाचे अंश घ्यायचे इथं 2 आणि 12 आहे. मग 2 आणि 12 इथं कसं आलं मग 2 न भाग जातो बेके बे बेसक 12. मग इथं हा काय मिळाला आपल्याला मसावी किती मिळाला इथं आपल्याला 2 मिळाला इथं मसावी ठीक आहे. मग 2 मिळाला म्हणजे काय झाला अंशाचा मसावी. आता काय करायचं आपल्याला छेदाचं काय करायचंय लसावी काढायचंय. मग छेदाचा लसावी काढायचा मग छेदाचा लसावी काढायचं तर काय करायचं इथं काय झालं 4 आणि 3 अशी कुठली संख्या आहे का 4 आणि 3 ला भाग जाईल नाही जाईल. म्हणजे ह्यांचाच काय करायला लागतं आपल्याला लसावी काढायचं ह्यांचं काय करायचं डायरेक्ट गुणाकार करायचं. म्हणजे किती मिळालं इथं आपल्याला 2/12 मिळाले. म्हणजे जर मसावी आला ह्यांचाच विचारला आपल्याला मसावी विचारला तर किती आला इथं 2/12. परंतु लसावी जर विचारला तर आपल्याला किती आला तर 12/10 आला. तर ह्या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजेत की आपल्याला विचारलंय काय आणि आपण उत्तर काय काढलं पाहिजे ठीक आहे. आता अपूर्णांकाचं पुन्हा एकदा सांगतो की अपूर्णांकाचा लसावी बरोबर सूत्र काय आहे अंशाचा लसावी आणि छेदांचा काय मसावी. म्हणजे लक्षात ठेवताना कसं ठेवायचं तर अपूर्णांकाचा लसावी विचारला तर अंशाचा लसावी हे लक्षात ठेवायचं आणि छेदाचा मसावी. एक कुठली तरी गोष्ट लक्षात ठेवली की बाकी लक्षात राहणार नाही. इथं काय विचारलं अपूर्णांकाचा मसावी. मग अपूर्णांकाचा मसावी म्हणजे काय झालं अंशाचा काय करायचंय मसावी. इथं लसावी म्हटलं की अंशाचा लसावी काढला इथं मसावी म्हटलं की अंशाचा काय काढला मसावी काढला.
आणि छेदाचा लसावी, हे दोनच गोष्टी लसावी आणि मसावी. त्यामुळे एक कुठली तरी गोष्ट चांगली लक्षात ठेवली की दुसरी आपोआप काय होती लक्षात ठेवायला सोपं जाते. ठीक आहे, आता पुढे बघू आपण. आता पुढे याच्यामध्ये पण हा प्रकार येतो की काय सांगितलंय की पहिली संख्या जर आपल्याला दिलेलं असतं की एक संख्या दिलेली असती आणि लसावी मसावी दिलेला असतो, किंवा उलट दिलेलं असतं की दोन संख्या दिल्या आणि लसावी किंवा मसावी दिलाय, तर आपल्याला एक गोष्ट कुठली तरी काय करायची ती काढायची असते. मग काढायचं असते ना, हे सूत्र वापरायचं कुठलं, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले काय मसावी घ्यायचं आहे. ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये काय झालं, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. आता इथं काय दिलंय, ह्या प्रकार समजा उदाहरण दिलं की दोन संख्याचा काय आहे गुणाकार 2160 आहे आणि मसावी 12 असल्यास लसावी किती, अशा प्रकारचं उदाहरण समजा दिलं. किंवा कसं दिलं, दोन संख्या काय येत्या, पहिली संख्या, दुसरं उदाहरण बघू आपण सोपं की जेणेकरून आपण क्लिअर होईल की नक्की हे जे सूत्र वापरायचं ते कसं काम करतं किंवा कसं वापरायचं. पहिली संख्या दुसरी संख्या लसावी गुणिले मसावी. सूत्र आपल्याला पाठ पाहिजे जे काय ते, जेणेकरून आपल्याला काय होईल, हे सोपी उदाहरण आहेत, फक्त सूत्र काय पाहिजे इथं पाठ पाहिजे. ठीक आहे, आता पहिली संख्या किती दिली आपल्याला, समजा पहिली संख्या 10 दिली आपल्याला, दुसरी संख्या किती दिली तर 20 दिली, आणि त्याच्यानंतर आपल्याला किती लसावी काढायला सांगितलं आपल्याला, आणि मसावी आपल्याला काय दिला तर 5 दिलं. ठीक आहे, मग मसावी 5 दिलाय तर मग आपल्याला लसावी काढायचं, तर कसा काढायचा, तर इथं सूत्र काय आपलं, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. मग जे काय दिले सूत्रात त्याप्रमाणे काय करायचं, आपल्याला जसं दिलंय त्याप्रमाणे संख्या मांडून घ्यायचं. तर पहिली संख्या काय दिली 10 दिली गुणिले काय 20 बरोबर लसावी गुणिले मसावी, ह्याच्याप्रमाणे मांडून घेतल्यानंतर आता कसं होतं, कधी पण कुठली जरी असलं, ज्यावेळेस इथं गुणिले असेल त्यावेळेस तिकडे पलीकडे बरोबर चिन्हाच्या काय होईल, समजा डावीकडे बरोबर चिन्हाचं इथं गुणिले ते काय होणार, तिकडं भागिले होणार आहे. इकडे वजा असेल तर कसं होतंय, विरुद्ध होतं. इकडे वजा असेल तर बरोबर चिन्हाच्या ज्यावेळेस दुसऱ्या साईडला जाईल त्यावेळेस काय होतं, त्याचं चिन्ह बदलतं. इथं हे लसावी ह्याला कसं आहे तर गुणिले, मग इकडे जाऊन कसं होणार आहे ते तर भागिले होणार आहे. इकडे समजा भागिले असतं, इकडे कसं झालं असतं गुणिले झालं असतं. ह्या बेसिक गोष्टी चांगल्या आपल्याला माहित पाहिजे, त्यामुळे आपलं उदाहरण काय होणार सोडवताना चुकणार नाही. ठीक आहे, मग काय करणार इथं 10 गुणिले 20 बरोबर. आता इथं काय सांगितलं की इथं हे कसं आहे, त्याला इथं काय कुठलं चिन्ह आहे गुणिले ह्या लसावीला, मग इथं गुणिले बरोबर चिन्हाच्या कुठल्या तर उजव्या साईडला आपल्या, मग उजव्या साईडला त्यांना काय करायचं आपल्याला तर डाव्या साईडला आणायचं आपल्याला. मग डाव्या साईडला ज्यावेळेस आणायचंय तर काय होणार आहे, इथं गुणिले म्हणलं इकडे काय होणार आहे तर भागिले होणार आहे. मग भागिले काय करायचं तर भागिले 5 बरोबर लसावी, हे असं झालं. मग नंतर काय करणार आहे, म्हणजे आपण काय करायचं, इथं भागिले आलं तर काय करायचं, भाग जातोय का भाग लावायचा, भाग जातोय इथं तर 5 1 5 5 2 10 बरोबर. मग 5 2 10 राहिल्यानंतर शिल्लक काय करायला आपल्याकडे 2 गुणिले 20 राहिलं, मग याचं आपल्याला काय करायचं आहे ते गुणाकार करायचं बरोबर लसावी. मग कसं आलं 20 2 40, म्हणजे आपल्याला लसावी काय मिळालं इथं तर 40 हा लसावी मिळाला. त्यासाठी आपल्याला हे सूत्र पाठ पाहिजे चांगलं. काय सांगितलं, जर समजा कुठलं पण ह्यातलं सांगू शकतं की लसावी काढा मसावी काढा, पहिली संख्या काढा किंवा दुसरी संख्या, म्हणजे काय दिलेलं असतं तर ह्याच्यातल्या 3 गोष्टी कुठल्या तरी आपल्याला दिलेल्या असतात, एक गोष्ट आपल्याला काय करायची असते काढायची असते. आता ह्याच्यामध्ये आता हे पुन्हा हे उदाहरण बघू आपण की हे नक्की ह्याच्यामध्ये काय दिलंय काय काढायचंय. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये काय दिले, दोन संख्यांचा काय आहे गुणाकार 2160 आहे, मसावी किती 12 तर लसावी किती. आता ह्याच्यामध्ये आधीचं उदाहरण बघितलं त्याच्यामध्ये काय दिलं होतं तर तो गुणाकार दोन संख्या दिल्या होत्या, पहिली संख्या आणि दुसरी संख्या. पण ही देताना आपल्याला काय दिलं तर आधीच गुणाकार करून दिला, म्हणजे ह्याचाच काय अर्थ होता तर सूत्र काय आपलं पहिली संख्या गुणिले काय दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. मग आधीच्या उदाहरणामध्ये काय दिलं होतं संख्या दिल्या होत्या, आपण त्याचा काय करायचं होता गुणाकार. इथं गुणाकार करून दिलाय तर मग ह्याचा अर्थ काय आहे की इथं ह्या दोन्ही संख्या ह्याच्यामध्येच आहे बरोबर. मग ह्या दोन्ही संख्याचा गुणाकार केल्यानंतर एवढा येणार आहे, मग आपण डायरेक्ट काय करायचं ही संख्या इथं मांडायची गुणाकार. त्याच्यानंतर काय दिलंय मसावी काय करायचं आहे, मसावी 12 दिलाय, म्हणजे आपल्याला इथं पण काय करायचंय लसावी काढायचंय.
लसावी गुणिले मसावी किती दिलाय तो जो काय दिलाय ते मांडून घ्यायचा. त्याच्यानंतर मग काय करायचं 2160 भागिले 12 बरोबर लसावी. बरोबर. आता मग काय करायचं इथं तर भाग लावायचं इथं. आता भाग किती जाणार आहे पहिल्यांदा इथं 2 ला जाईल का नाही. मग पुढची संख्या घेतली आपण किती आलं इथं 21 आलं. मग कसं येणार इथं 12 एक्के 12 भाग किती लागला इथं 12 एक्के 12 शिल्लक किती राहिले इथं तर 9 शिल्लक राहिले. 9 शिल्लक राहिल्यानंतर झाले किती इथं 96 झाले. मग 96 झाले म्हणजेच काय झालं इथं भाग किती जाणार आहे 12 × 96 म्हणजे आल्या किती इथं 180. जर तसं जर कळत नसलं लवकर तर हा असा भाग लावला तरी चालेल. फक्त काय व्हायला पाहिजे भागाकाराची क्रिया कशी झाली पाहिजे पटापट झाली पाहिजे जेणेकरून आपलं उत्तर लवकर येणार आहे. कसं केलं इथं 12 एक्के 12 शिल्लक इथं 9 राहिले घेतले वर उतरून 6 घेतले 12 × 96 वजा 96 0 0 आणि इथं 0 मग काय करणार इथं 0 तर म्हणजे लसावी किती मिळालं इथं आपल्याला तर लसावी किती मिळालं आपल्याला तर 180. या प्रकारे पण आपण काय करू शकतो उत्तर काढू शकतो. ठीक आहे. आता अजून एक उदाहरण बघू आपण इथं काय दिलंय 2 संख्याचा गुणाकार काय दिलाय 588 मसावी किती दिलाय 7 तर त्याचं काय करायचं आपल्याला तर लसावी काढायचं. ठीक आहे. मसावी दिलाय आपल्याला काय काढायचं इथं पण लसावीच काढायचं. इथं कुठली जरी गोष्ट असली तर फक्त काय करायचंय दिलेलं 2 हे सूत्र आपलं पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी हेच फक्त लक्षात ठेवायचं. मग कसं आलं इथं 588 डायरेक्ट गुणाकार घेतला आपण इथं लसावी गुणिले मसावी आपली मसावी किती आहे जो काय आपल्याला उदाहरण दिलेलं आहे तो प्रत्येक वेळेस सूत्र मांडायची गरज नाही. आपल्याला एकदा काय करायचं सूत्र लक्षात आलं की पुन्हा प्रत्येक वेळेस मांडायची गरज नाही. मग आपल्याला लक्षात आलं पाहिजे की असं दिलंय याचा गुणाकार दिलाय लसावी इथं मसावी दिलाय लसावी काढायला सांगितलं म्हणजे पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी ह्या सूत्रानं आपल्याला काढायचं. मग इथं आपण काय करायचं 588 भागिले 7 बरोबर काय चला आपल्याला उत्तर आपल्याला मिळेल. मग इथं किती येणार आहे तर भाग किती 7 नाही करायचंय. आता संख्या इथं 5 ला जात नाही म्हणजे संख्या तयार करायची होईल इथं तर 58 येईल इथं बरोबर. मग 58 होते मग कितीने भाग झाले इथं तर कितीने भाग झाले 7 × 8 = 56 मग 56 झाल्यानंतर 7 × 8 = 56 शिल्लक किती राहिले इथं 2 मग 7 × 4 = 28 हा काय मिळाला आपल्या इथं लसावी मिळाला. ठीक आहे. या पद्धतीने करायचं. जर आपल्याला सांगितलं की लसावी किंवा मसावी आपल्याला दिलेला असेल किंवा संख्या दिलेल्या असतील ह्यातली कुठली जरी गोष्ट आपल्याला 3 गोष्टी दिलेल्या असतात एक गोष्ट संख्या काढायची असेल पहिली किंवा काय काढायचं असेल मसावी काढायचं असेल कुठल्या जरी पद्धतीने असलं तर आपल्याला काढता आलं पाहिजे. ठीक आहे. आता याच्यातलं काय काय झालं पुन्हा एकदा बघू आपण. आता याच्यामध्ये काय बघितलं आपण तर लसावी कशाला म्हणतात तर लसावी म्हणजे काय लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे काय असतंय तर अशी लहानात लहान संख्या असते जिला काय असते दिलेल्या सर्व संख्येने काय होतो भाग जातो. लक्षात ठेवायचं की ती अशी लहानात लहान संख्या की तिला काय होतं दिलेल्या संख्येने भाग जातो. आणि मसावी काय असतंय तर दिलेल्या संख्यांनी काय होतं दिलेल्या संख्येला काय होतं ह्या संख्येने भाग जातो. अशी संख्या मोठ्यात मोठी संख्या असते. इथं काय झालं की दिलेल्या संख्येने काय होतंय भाग जाणारे लहानात लहान आणि इथं काय होतंय तर मसावी म्हणजे काय अशी मोठ्यात मोठी संख्या की दिलेल्या संख्येला काय होतोय या संख्येनं भाग जातो बरोबर. ह्याच्यापेक्षा मोठी संख्या मिळणार नाही की आपल्याला दिलेल्या संख्येला काय होईल की भाग जाणार असेल. इथं बघितलं आपण की भाज्य कशाला म्हणायचं भाज्य कशाला भाजक बाकी ह्या गोष्टी आपल्याला काय पाहिजे एकदम क्लिअर पाहिजे. ह्याच्यामध्ये कन्फ्युजन कुठलं पण नाही पाहिजे की काय भाज्य कुठलं आणि भाजक कुठलं ह्या गोष्टी क्लिअर पाहिजेत आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर आता काय बघितलं आपण लसावी आणि मसावी कसा काढायचा तर लक्षात ठेवायचं या अशा पद्धतीने काय होणार आहे आपल्याला जो आपण आडव्या पद्धतीने काढतो याविषयी काय म्हणणार नाही आपल्याला लवकर उत्तर मिळणार आहे. फक्त हे लक्षात ठेवायचं की जिथं भाग जात नाही तिथं काय करायचं आपल्याला 30 संख्या खाली उतरून घ्यायची आणि सुरुवातीला काय करायचं लहानात लहान संख्येने भाग लावायचा आणि जेवढं जास्तीत जास्त संख्येला भाग जाय त्या संख्येला काय करायचंय संख्या निवडायची भाग लावायचं. हे पण आपण बघितलं की कसं भाग लावायचा. इथं पण उदाहरण घेतलं. इथं काय बघितलं की जर तिने दिलेल्या सर्व संख्येला जर भाग गेला नाही तिथं तर मसावी किती असणार आहे तिथं काय आपला तर 1 असणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. याच्यामध्ये शाब्दिक उदाहरणामध्ये विचारलं जातं की जर समजा भाग जात नसेल किंवा मूळ संख्या असेल त्यातली तर मग त्याचं काय असेल मसावी किती असेल हे लक्षात ठेवायचं. तर मसावी किती येणार आहे तिथं 1च येणार आपल्याला काय.
इथं पण मसावी बघितलं आपण. इथं अपूर्णांकाचा लसावी मध्ये काय बघितलं तर अंशाचा लसावी बरोबर छेदाचा मसावी, आणि अपूर्णांकाचा जर मसावी विचारला तर काय आलं अंशाचा मसावी बरोबर छेदाचा काय आला लसावी. ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायचं, सूत्र आपल्याला माहित पाहिजे जर कधी विचारलं आपल्याला तर. आणि इथं आता हे शेवटचं पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी, हे पण सूत्र आपल्याला काय पाहिजे. इथं ह्याच्यामध्ये विचारलं जातं की आपल्याला संख्या काढा, लसावी काढा, मसावी काढा, हे आपल्याला आलं पाहिजे. ठीक आहे, आपण थांबूया इथं.